ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपण मागच्या वेळेस नित्यानंद त्रयोदशी मागच्या रविवारी साजरी केलेली आणि नित्यानंद प्रभू हे अवधूत आहे. अवधूतचा अर्थ आहे किंवा आपण महाराष्ट्रामध्ये दिगंबर, संस्कृतमध्ये दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, पीतांबर श्वेतांबर म्हणजे पीत वस्त्र घातले की पीतांबर झालं. तर दिगंबर म्हणजेच ते काही वस्त्र घालत नाही, केवळ कोपीन घालतात, तर त्यांना दिगंबर म्हणतात. असा नित्यानंद प्रभू पण अवधूत आहे, दिगंबर आहे. त्यांना बाह्य याचं काही गरज नाही नियमांचे, पण ते इथे आहेत आपल्यामध्ये म्हणून नियमांचं काही कधी कधी पालन करताना दिसतात, पण त्यांना त्याची काही गरज नाही. तर हे भगवंत होते. तसेच एक जीवात्मा अवधूत होणे गरजेचं आहे. तर अशा एका जीवात्म्याची आपण आज कथा ऐकणार आहोत. कारण असं वाटतं भगवंत आहे त्यांना तर शक्य आहे, पण एक जीवात्मा असेल तो कसं हे करतो आणि त्यांचं काय म्हणणं आहे. जसं एखादा यशस्वी मुलगा होतो तर त्याचा इंटरव्ह्यू होतो की तुम्ही कसा अभ्यास केला किंवा तुम्ही कसे यशस्वी झाले. मग त्याच्यावरून आपल्याला समजतं यांनी हे केलं म्हणजे यश मिळालं, म्हणजे मी पण केलं तर ते मला प्राप्त होईल. हा श्रीमद भागवताचा पंचम स्कंद आहे. या पंचम स्कंदामध्ये आपल्या जे देशाचं नाव भारत आहे, शकुंतला पुत्र भारत, किंवा रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचे छोटे भाऊ जे आहेत भरत, त्यांच्यावरनं बरेच जण वाटतं आपल्या देशाचं नाव भारत झालेलं आहे. तर हे जरी सत्य असेल, पण ही जी आपण भरत राजाची कथा ऐकणार आहे ती याच्यापेक्षा पण काही करोडो वर्षांपूर्वीची आहे. आकाशामध्ये ही उत्तर दिशा आहे. तर उत्तर दिशेमध्ये आज पण ध्रुव तारा दिसतो. ध्रुव तारा, ध्रुव नावाचे खरोखर बाळ झाले होते. आता आपण आहोत ते आहे 7वं मन्वंतर.
तर 7वं मनवंतर जे चालू आहे याच्यामध्ये आता 28वं दिव्य युग चालू आहे, ज्याच्यामधलं श्वेता, सत्य, त्रेता, द्वापार, कलियुग आणि मग 29वं सुरू होईल. तर हे 7 मनवंतराच्या आधी जो होता तो होता 6वा, 5वा, 4था, 3रा, 2रा, पहिला. पहिल्या मनवंतरामध्ये ध्रुव महाराज झाले होते. तर ध्रुव महाराजांच्या वडिलांचं नाव होतं उत्तानपाद आणि उत्तानपाद यांचे मोठे बंधू होते, त्यांचं नाव होतं प्रियव्रत. पण प्रियव्रत राजा म्हणतात की मी काही राज्य करणार नाही, मी जाऊन तपस्या करणार. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रियव्रतचं राज्य उत्तानपादला मिळालं आणि त्यांचं राज्य ध्रुव महाराजांना भेटलं. त्यांच्यापासून जे पुढे पुढे वंशज होते त्यांना गेलं ते. पण त्यांचं वंशज पुढे प्रचेतांवरती येऊन खंडित झालं. म्हणून ब्रह्माजी आणि मनु येऊन जे ज्येष्ठ पुत्र आहेत प्रियव्रत, जे अजून पण तप करतायत, त्यांना सांगतात की तुम्ही विवाह करा आणि हा मनवंतर पुढे चालू ठेवा. तर शेवटी ब्रह्माजींनी हो म्हटल्यावरती प्रियव्रत विवाह करतात. प्रियव्रत यांना 7 पुत्र होतात. 7 मध्ये सर्वात ज्येष्ठ होते ते अग्निद्र होते. अग्निद्र यांनी तपस्या केली आणि स्वर्गामधली पूर्वचित्ती नावाच्या अप्सराशी विवाह झाला. पूर्वचित्तीशी विवाह करून त्यांना 9 पुत्र झाले. तर अग्निद्र आणि यांची कथा आपण कधीतरी घेऊ, तो 4थ्या स्कंदामध्ये येते. तर अग्निद्र आणि यांच्यापासून जे पुढे झाले तर ते त्यांना 9 मुलं झाले आणि 9 मधले अज नावाचे सर्वात ज्येष्ठ पुत्र होते. तर आपण जिथे राहतो इथे पूर्वी अज नावाच्या राजाचं राज्य होतं आणि त्यांच्यामुळे या जागेचं नाव झालं अजनाभ. आणि अजनाभ यांनी भरपूर तपस्या केली आणि तपस्या करून भगवंतांना प्रसन्न केलं आणि भगवंत प्रसन्न होऊन त्यांना वरदान देतात की मी तुमचा पुत्र रूपामध्ये येईल. तर तेव्हा अजनाभ यांना जे पुत्र झाले ते झाले ऋषभदेव. ऋषभ म्हणजे पुरुषांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. ऋषभदेव झाले. जैन लोकांमध्ये सर्वप्रथम जे तीर्थंकर होते ते ऋषभदेव होते. हे आत्ताच्या मनवंतर मधली कथा नाही सांगत आहे, आपण पहिल्या मनवंतरामध्ये आहे, म्हणजे हे ध्रुव महाराजांच्या जवळचे झाले. आणि ऋषभदेव यांना 100 पुत्र झाले. त्या 100 पुत्रांमध्ये सर्वात ज्येष्ठ पुत्र होते, त्यांचं नाव होतं भरत. तर ऋषभदेव स्वतः भगवंत होते आणि स्वतः भगवंतांनी त्यांना शिकवलं की कसं जगायचं असतं वगैरे आणि राज्य कसं करायचं. तर भरत राजा यांनी सांगितलेले की 1000 गुणिले 10,000 1000 गुणिले 10,000 वर्ष आयुष्य राज्य केलं होतं. काही आजार नाही, कोणीही शत्रू नाही, पूर्ण भारतवर्षावरती राज्य केलं. किती? 1000 गुणिले 10,000 एवढे वर्ष राज्य केलं. आणि एवढे वर्ष राज्य केल्यानंतर त्यांनी वैराग्य घेतलं, त्यांनी संन्यास घेतला. तर भरत राजा यांनी राज्य करत असताना जेव्हा आपण यज्ञ करायचे, तर कुठलं पण आपण यज्ञ करतो तर आपण काही वेळा सांगितले की पहिले आचमन करताना विष्णूंना स्मरण करावं लागतं. तसंच संकल्प घेतो, उजव्या मांडीवर हात उजवा ठेवून. ते संकल्प वगैरे केल्यानंतर काही आरती वगैरे आपण महाराष्ट्रामध्ये पण म्हणतो, तर नारायणेती समर्पयामी. आणि शमन जेव्हा करायचं असतं, यज्ञामध्ये बरेच चुका होतात, तर त्या चुकांचं निरसन करण्यासाठी पण आपण अपराध शोधन म्हणजेच क्षमा करा असं म्हणतो. तर या सर्व याच्यामध्ये विष्णूंची पूजा व्हायलाच पाहिजे, नाहीतर ती अपुरी राहते. तर तसं जेव्हा आपण ओम इंद्राय स्वाहा असं जेव्हा आपण म्हणायचे, तेव्हा भरत राजा स्मरण करायचे की इंद्र हे भगवंतांचं जे विश्वरूप आहे त्याच्यामध्ये भुजासारखं आहे. भुजांना जसं आपले पण भुजांचं नियंत्रणाचे देवता इंद्र आहे. तर ते विचार करायचे की हा इंद्रासाठी जरी स्वाहा म्हटलेला असेल तरी हा विष्णूंच्या विश्वरूपामधला भुजांना समर्पित आहे. तसंच जेव्हा ते म्हणायचे ओम अग्नये स्वाहा, अग्निदेवासाठी, तर अग्निदेव भगवंतांचं मुख आहे असं स्मरण करून ते जरी अग्निदेव नाव घेतलं तरी भगवंतांचं विष्णूंचं स्मरण करायचे. जेव्हा ते म्हणायचे ओम सूर्याय स्वाहा, तेव्हा भगवंतांच्या नेत्रांना स्मरण करायचे. असं जसं दिशा असेल तर त्यावेळेस कानांना स्मरण वगैरे करून त्याप्रमाणे चालायचे. चंद्राला आहुती असेल तर मनाला स्मरण करायचे. असं करून पूर्ण यज्ञ जो आहे तो विष्णूंसाठी व्हायचा. आपण पण जेव्हा पूजा करतोय तर आपण सांगतो की पूजा करताना जरी भाव नसेल तरी फळ प्राप्त होईल, पण जर भाव असेल तर ऊर्ध्वगती म्हणजे लवकर लवकर ते फळ प्राप्त होतं. असं यज्ञ करायचे
आणि पूर्ण वर्णाश्रम धर्माचं त्यांनी पालन केलं. नंतर त्यांनी स्वतःचे काही पुत्र असतील तेव्हा सर्वांना सोडून दिलं. त्यांचे ज्येष्ठ पुत्राचं नाव सुमती होतं आणि हे सर्व चांगले होते. सहसा वैराग्य कधी घेतलं जातं जेव्हा कंटाळा येतो, वाईट वाटतं, राग येतो. पण हा तमोगुणातला किंवा रजोगुणातला वैराग्य सांगितलंय. सत्वगुणातला म्हणजे जेव्हा मन पूर्णपणे तृप्त झालंय आणि आता अजून काही नको मला. हे असं कसं शक्य आहे? एक्सपेरिमेंट ऑफ लाईफ, एक्सपेरिमेंट ऑफ ट्रूथ विथ लाईफ, गांधीजींचं जे बायोग्राफी आहे, सत्याचे प्रयोग. तर सत्याच्या प्रयोग मध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, गांधीजींना जिलेबी आवडायची. एक गुळाची पण येते, जिलेबीची कथा येते. मग ते सांगतात की जिलेबी खायचे आणि उलटी व्हायची त्यांना. उलटी होईपर्यंत खायचे आणि पुन्हा परत जिलेबी खायचे. किती? उलटी होईपर्यंत. आणि उलटी झाल्यानंतर पुन्हा जिलेबी खायचे. तर याच्याने ते त्यांच्या मनाला सांगताय की बघ, जास्त जिलेबी खाल्ल्याने त्रास होतो, त्यामुळे जिलेबी खायची नाही. तर हे सत्याचे प्रयोग असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये एक त्रुटी आहे की एवढे जिलेबीसाठी खर्च होईल आणि जरी उलटी झाली तरी पण पुन्हा आसक्ती आणि इच्छा उत्पन्न होऊ शकते आणि होते पण. आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे, जास्त प्रसाद घेतल्यावरती त्रास होतो पण पुढच्या वेळेस परत तिथेच असतं. तसंच आहे, उशिरा झोपल्यावरती उशिरा जाग येते, उशिरा झोप होतेच. तर ही एक पद्धत आहे वैराग्य घेण्याची, पण ही अपुरी पद्धत आहे. तर पूर्ण पद्धत काय आहे की जेव्हा भगवंतांचं स्मरण करतो आणि जेव्हा ग्रंथ वाचन होतं तेव्हा शास्त्राप्रमाणे कसं जगायचं हे समजतं आणि त्याच्यामध्ये आपण आनंद पण घेतो. तर मग शास्त्रांचं पालन करून आनंद घेत मग मन म्हणतं बस झालं, मी भरपूर आनंद घेतलेला आहे. तसं भरत महाराजांनी सर्व काही आनंद घेतला आणि ते वैराग्याकडे गेले. आणि वैराग्य असं नाही की आता ठरवून उद्या घेतलं. वैराग्य हे वर्षोनवर्षांची ट्रेनिंग असते. तर भरत महाराजांची आता जी काय पुढे आपण कथा ऐकणार आहोत याच्याने तुम्हाला आज लगेच नाही वैराग्य घ्यायचंय, कारण ही खूप कठोर कथा सांगितलेली आहे पुढे. तर याच्याने फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की भरत महाराजांना पण एवढा वेळ लागलेला आहे, एवढी तयारी करून सुद्धा. तर आपल्याला पण भरपूर तयारी करायची आहे. आणि कृष्ण लीला ऐकताना असं वाटतं इथे तर ते वैराग्य नाहीच आहे, मग एवढं का वैराग्यावरती ताण दिलेला आहे? तर सांगितलेलं आहे की कृष्ण लीला हे जे वैरागी व्यक्ती आहेत तेच पूर्णपणे आनंद घेऊ शकतात. बाकीच्या लोकांना काय वाटतं आपल्या घरातलीच घटना जणू काय चालू आहे. जसं कृष्णाचं बालपण जेव्हा सांगितलं तर मुलांचं आठवण येते आपल्याला, किंवा भगवंत जेव्हा स्त्रियांसोबत विहार करतात तर आपल्याला आपल्या जीवनातले घटना आठवतात. तर भगवंतांचं पूर्णपणे स्मरण होत नाही. त्यामुळे भगवंतांचे जे भक्त असतात ना ते एकदम कठोर वैराग्य राहतात. जसं भागवत सांगणारे होते शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी बोलतात, मी एवढा वैरागी आहे आणि तुम्ही भोगी राहून कसं चालेल? मी भक्त आहे, मी भागवत सांगितलेलं आहे, मी जरी खूप रममाण करणारे कृष्ण लीला सांगितले पण मी स्वतः कसा राहतोय? भगवंत सर्व ऐश्वर्यांचा उपभोग घेताय पण मी कसा राहतोय? त्याचप्रमाणे परीक्षित महाराजांचा पण फोटो बघतो आपण तर केवळ लंगोट घालून बसलेले आहेत. ते फोटो मध्ये दाखवताना ते करताय की शुकदेव गोस्वामींनी ते वस्त्र पण नाही घातलंय आणि परीक्षित महाराजांनी वस्त्र म्हणून फक्त लंगोट घातलेला आहे. तर एवढं वैराग्य नाही घ्यायचं आहे आपल्याला, पण हे लक्षात ठेवायचं की हे महान भक्त आहे. भगवंतांच्या लीला ऐकताना आपल्याला हे एवढं आठवत नाही की एवढा वैराग्य घेतल्यावरती यांना रुची आलेली आहे भक्तीमध्ये. तसं भरत महाराजांची आपण आज पुढे कथा ऐकणार आहोत. तर भरत महाराज काय करतात? तपस्या करण्यासाठी आपला जो हा भारत देश आहे इकडनं उत्तरेकडे जातात. तर भागवतात सांगितले की ते हरिद्वारला गेले, पण तिथे वर्णन करताना सांगतात की तिथे गंडकी नदीमध्ये स्नान करायचे आणि शालिग्राम प्राप्त व्हायचे. याचाच अर्थ समजते की ते आजचं नेपाळ आहे. पण आजचं जे हरिद्वार आहे मग नेपाळ याच्यामध्ये भरपूर अंतर आहे. तर अर्थ असा पण लागत असेल की उत्तरेकडे जसं जसं बर्फ येतो तर तिथे जास्त उपभोगाचे साधन नसतात, कारण थंडीमध्ये काय उपभोग घेणार. तर त्यामुळे त्या पूर्ण पट्ट्याला हरीचे स्थान म्हणजे हरी प्राप्तीसाठीचे द्वार आहे, हरिद्वार. तर भरत महाराज गेले होते पुलह आश्रम. पुल आणि पुलहचे ऋषीचं तिथे निवासस्थान होतं आणि तिथे जाऊन तपस्या करायला लागले. तर तपस्या करताना भरत राजा दररोज काय करायचे? प्रातः समय उठून स्नान करायचे. आता हिमालयामध्ये स्नान करणार तर गरम पाणी अर्थातच नसेल तिथे, तर तुम्ही असं नका करू थंड पाण्याने आंघोळ, पण जसं काही पाणी भेटेल कधी तर तेवढं तरी सहन करणे. तसे पाण्यामध्ये एकदा नाही 3 वेळा स्नान करायचे.
शिमलामध्ये आपण जातो तर तिथे उन्हाळ्यात पण चांगली थंडी वगैरे वाजते, हरिद्वार पासून वर वर जातो तसा, आणि थंडीत तर मग तिथे भरपूर बर्फच पडतो. तर अशा याच्यामध्ये पण भरत महाराज राहायचे. असं नाही की थंडीत वर राहायचे आणि उन्हाळ्यात वर जायचे आणि थंडीत खाली यायचे राहायला, तिथेच राहायचे. आणि दररोज सामवेदातनं मंत्रगान करून यज्ञ करायचे. आणि हे दररोज त्यांचे यज्ञ चालत असताना त्यांनी सर्व काही सोडून दिलेले. पण एक दिवस त्यांना खूप मोठी वाघाची डरकाळी ऐकू येते आणि तेव्हा त्यांचं लक्ष समजतं. आणि त्यावेळेस त्यांना एक काय दिसतं की एक मादा जी हरिण आहे किंवा मृग आहे, तिला गर्भवती आहे आणि तिने हा डरकाळी ऐकल्यामुळे ती एकदम काय करते, नदीच्या पासून पलटी दुसरीकडे उडी मारते. आणि ते उडी मारताना तेवढ्यात काय होतं की तिचा गर्भ खाली पडतो पाण्यामध्ये, आणि जे बारीक बाळ असतं मृगाचं ते पाण्यासोबत वाहायला लागतं. आणि तो मृग कारण वाघाच्या याच्यामुळे खूप घाबरलेला असतो, एवढी लांब झेप घेतली, त्यामुळे थोड्याच अंतरावरती जाऊन त्या मादेचा मृत्यू होतो. आता हे सर्व दृश्य भरत राजा बघताय. आणि ते एक राजा होते. आता त्यांनी जरी वैराग्य घेतला असेल तरी पण त्यांना वाटते सहानुभूती की एक एवढंसं बाळ आहे आणि याच्याकडे कोणीच बघायला नाहीये हरणाचं, आणि दिसायला पण सुंदर आहे, म्हणून ते काय करतात, त्या पाण्यामधून त्याला उचलून घेऊन येतात. आणि जसं मोठं जर जनावर असेल तर त्याला समजतं पशु आणि मनुष्य याच्यामधला भेद. पण लहानपणापासून एखादा पशु माणसांमध्ये राहत असेल तर त्याला वाटतं मी यांच्याच घरातला आहे, तो घरासारखाच वागतो. असं हरणाला काय वाटतं त्या की हेच माझे सर्व काही आहे. आणि भरत राजाला पण वाटतं आता याला कोण दुसरं बघणार आहे, मीच बघणार आहे, दुसरं कोणीच नाही बघणार. मग ते काय करायचे, त्या हरणाला नेहमी जवळ ठेवायचे, त्याला गवत खायला द्यायचे, आणि झोपताना पण जवळ झोपवायचे किंवा छातीवरती ठेवून झोपायचे. आणि दररोज त्यांचं जे काय गायत्री आहे, मंत्र उच्चार असायचं ते सगळं चालायचं. पण जसं जसं ते हरिण मोठं व्हायला लागलं, जास्त लांब फिरायला लागलं, तर भरत महाराज यज्ञ करताना जेव्हा ओम विष्णवे स्वाहा आणि बघायचे गेले हरिण कुठे गेलेलं आहे, मग थोड्या अंतरावर हा आहे, मग यज्ञ चालू ठेवायचे ते. आणि जसं हरिण मोठं व्हायला लागलं तर त्याला बारीक बारीक शिंग येतात. तर बरेच वेळा तो हरिण काय सांगायचा भरत महाराजांना, धक्का मारायचा की चला आपण जाऊया, काय यज्ञ करताय तुम्ही, आणि ते त्याला बाजूला धक्का द्यायचे. आणि यज्ञ करण्यासाठी तुलसी पत्र आणि वेगवेगळे पत्र घेऊन आणावं लागायचे. जसं दुर्वाच्या काड्या किंवा दर्भाच्या काड्या हे आणायला लागायचं. आणि दर्भाच्या काड्या सुकलेल्या असायच्या किंवा दुर्वा ओला असायचा. ते हरिण काय करणार, ते खायला जाणार, तोंड लावणार. आता ते दूषित झालेलं आहे. तर भरत काय करणार, भरत राजा त्यांना जोरात ढकलायचे, अरे घाण केलंय माझं, आता परत आणावं लागेल मला. तर हरिण काय करणार, लांब राबवून जाऊन बसणार. मग भरत महाराज अरे असं काय केलं, मग जाऊन त्याला कुरवाळणार, तू कशाला वाईट केलं, मग बोलायचे ते. हे भरत महाराज ज्यांनी स्वतःचे पुत्र त्याग करून आले होते, स्वतःचे पत्नी त्याग करून आले होते, ते एका हरणावरती आसक्त झाले. आणि नंतर ते त्यांनी जे कार्य केलं ते बरोबर होतं. कारण कोणी पण व्यक्ती असेल तर लहान बाळावरती सगळ्यांना दया येते, मोठं झाल्यावरती नाही येत. पण लहान त्यात जनावर असेल वगैरे कोणी नाही सांभाळायला, म्हणतात ना मुख्य जनावरती जास्त दया येते. तसं करत असताना भरत महाराजांचं मग हळूहळू ओम म्हणताना पण इकडे इकडे लक्ष जायचं, तो हरिण कुठे गेलेला आहे. आणि मग बरेच वेळा हरिण लांब पळून जायचं तर ते यज्ञ मध्येच थांबवून उठून निघून जायचे त्याला थांबवायला, की अरे बाहेर कोल्हे असतील, लांडगे असतील, सिंह आहे, वाघ आहे, तर हे तुला खाऊ शकतात. आणि जंगली कुत्रे पण खूप शक्तिशाली असतात, ते हडकुळे असतात पण पळून पळून थकवतात एखाद्याला. बिबटे आहेत, आपल्या इथे बिबटे बरेच आहेत ना, तर ते काय आता तर कुत्र्यांना घेऊन जातात, तर हरिण काय, ते पण लहान हरणाला काय, तर ते यज्ञ सोडून वगैरे त्या हरणाच्या मागे जायचे आणि त्या हरणाला पुन्हा घेऊन यायचे. एक दिवस असं होतं की भरत महाराज सकाळी त्यांची प्रार्थना करायला बसतात, गायत्री करायला. आणि गायत्री करताना ते डोळे अर्धे बंद असतात. त्यांना बराच वेळ असं वाटतं की हरिण नाहीये जवळपास कुठे. नंतर त्यांना वाटतं की हरिण गेला असेल कुठे. त्याला गवत वगैरे ठेवतात, ते गवत तसं सगळीकडेच भेटतं जंगलामध्ये, तरी पण त्यांना असं वाटतं की मी दिलं पाहिजे म्हणून ते ठेवतात एका ठिकाणी गवत आणि त्यांचं जे काय असेल जप साधना चालू ठेवतात. बरेच तास झाले पण ते हरिण काय परत येईना. आता भरत महाराजांचा संशय दाट व्हायला लागला की नक्कीच हरिण काही झालेलं आहे, याला मृगाला काहीतरी झालंय. म्हणून भरत महाराज त्यांचं दुपारची संध्या करून मग त्या हरणाला शोधायला निघतात.
आणि बराच वेळ जसं शोधल्यानंतर प्रत्येक आईला किंवा वडिलांना आपल्या मुलांबद्दल संशय येतो, चिंता लागते. आणि चिंतेमध्ये नेहमी संशय असतो की काय झालं तर नाही ना, काय वाईट तर नाही झालं ना. का? कारण आपल्याला समाचार नाही मिळालेला काय झालंय. त्यामुळे मन नेहमी अभद्र विचार करतं. तसंच हे भरत महाराज, जसं की आपलं हरिण आता हरवलेलं आहे, ते मला परत नाही मिळालं. ते साधारण व्यक्ती साधं दुःख व्यक्त करतो, पण जेव्हा एक राजा आणि जो कवी असेल तर तो कवितात्मक दुःख प्रदर्शित करतो. आणि एखाद्याला जेव्हा दुःख प्रदर्शित करता येतो ना, तर तो भरपूर दुःख करतो. तेव्हा भरत महाराज कसं म्हणायला लागतात की हे भूमिदेवी, तुम्ही किती भाग्यवान आहात. तुमच्यावरती या हरणाचे ठसे उमटलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला याचा स्पर्श झालेला आहे. पण मी किती अभागा आहे की माझ्यावरती या हरणाचे चरण स्पर्श कुठेच नाहीये. हा चंद्र, हे सूर्य, तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही जिथे कुठे आहात त्या हरणाला बघत आहात. पण माझे हे डोळे पाणावलेले, पण त्या हरणाला कुठे बघू नाही शकत. हे झाडांनो, हे वेलींनो, तुम्ही या हरणाला इकडनं जाताना बघितलेलं आहे, तर तुम्हाला तुमची स्मृती आहे तुमच्याकडे. पण मी बराच वेळ झालेल्या हरणाला बघितलंच नाही, तर माझ्या स्मृतीमधनं पण ते हरिण निघून गेलेले आहे. मी किती अभागा आहे. असं ते विलाप करून करून चालत होते. आणि दैवाला पण ते बोलतात की कसं माझं दैव आहे की मी एवढ्याशा बारीक हरणाला साधं लक्ष पण नाही देऊ शकलो. त्यांनी माझ्यावरती किती आश्रय घेतला होता आणि मी एका वडिलांसारखं त्याला सांभाळू शकलो पण नाही. किती दुर्दैव आहे माझं. आणि असं विलाप करत करत संध्याकाळ होते. संध्याकाळ झाल्यानंतर सूर्य जसा अस्त होतो, तर सूर्य अस्त होताना भरत राजा काय होतात, हा जो सूर्य अस्त होतोय हा सूर्य अस्त नाही होते, माझ्या प्रेमाचा सूर्य अस्त होत आहे. कारण ते हरिण आता मला कुठेही दिसत नाहीये. आणि कालांतराने ते बघताय की एका दुसऱ्या बाजूने चंद्रमा उगवलेला आहे. तर ते चंद्रमाला बघून सांगतात की हे चंद्रमा, तू तुझा प्रेमाचा वर्षाव त्या हरणावरती कर आणि त्याला संरक्षण दे, कारण मी आता देऊ नाही शकत आहे. आणि असं भरपूर विलाप करत करत ते आता काही त्यांनी खाल्लेलं नाही सकाळपासून आणि एकदम वेड्यासारखे झालेले आहेत आणि त्या हरणाला शोधताय. आणि शोधेपर्यंत ते अंधारामध्ये एका ठिकाणी पडतात. पडल्यामुळे आणि सकाळपासून काही खाल्लं नाही, तर त्यांचा त्यावेळेस मृत्यू पण जवळ येतो. आणि जसं मृत्यू जवळ येतो, तर आपण सांगितलेले की जे आपण जास्त वेळ केलेलं असतं ते स्मरणात येतं. पण भरत महाराजांच्या कार्यामध्ये काय झालेलं की ज्याच्यामध्ये त्यांना जास्त आसक्ती होती ते त्यांना स्मरण झालं. आणि त्यांना स्मरण झालं की हरिण आपल्या बाजूला निवांत बसलेला आहे, निश्चिंत बसलेला आहे. आणि हे त्यांना बघून वाटलं की हा, आता सर्व काही ठीक आहे. आणि हरणाचं स्मरण करून त्यांनी देह सोडला. भगवद्गीतेत सांगितलेले आहे, यम यम वापी स्मरण भाव, जे जे तुम्ही स्मरण करा त्याच्यात त्यांते कलेवरम, हे शरीर सोडताना, हे कल सोडताना जे काही तुम्ही स्मरण कराल, तम तम वैती कौंतेय, हे कुंती पुत्रा, ते ते तुम्हाला सदातत भाव भाविता, त्याप्रमाणे तुम्हाला भाव प्राप्त होईल. आणि भरत महाराज ज्यांना भगवंतांचं एवढं स्मरण होत होतं, त्यांच्या स्मरणांबद्दल सांगितलेलं आहे की भरत राजा बरेच वेळा यज्ञ करताना त्यांचा हात कापायचा किंवा त्यांना अश्रू यायचे की त्यांना वासुदेवाच्या लीला होताना दिसायच्या. जरी कृष्ण 7व्या मन्वंतरात झाले आणि हे पहिल्या मन्वंतरात झाले, तर ते मागच्या ब्रह्माजीच्या दिवसातल्या कृष्ण लीला आठवत होत्या. कारण आता त्यांच्या हिशोबाने तोपर्यंत कृष्ण लीला झाल्या नव्हत्या. तर हे कृष्ण लीला स्मरण करून ते सारखं विचार करायचे की हा जो यज्ञ हा पूर्णपणे कृष्ण प्राप्तीसाठी आहे. एवढा त्यांना भाव विभोर व्हायचा आणि बरेच वेळा ते यज्ञ थांबवावा लागायचा त्यांचे भाव विभोर झाल्यामुळे. तर या स्थितीमधनं ते पुन्हा खाली आले आणि पुढचा जन्म त्यांना हरणाचा प्राप्त झाला, एका मृगाचा. आणि जसं त्यांना मृगाचा जन्म प्राप्त झाला, तर त्यावेळेस जेव्हा पण कोणी जन्मामध्ये येतो, तर त्यावेळेस सांगितलं जातं तुमचं अमुक अमुक नाव आहे, तुम्ही पुरुष किंवा स्त्री आहात आणि तुमचं हे गाव आहे, असा ठसा दिला जातो. आणि तो तेच सांगतो. शाळेमध्ये पण सांगतात ना, माझे नाव अमुक अमुक आहे, मी या गावाचा आहे, असं त्यांना पाठ होऊन जातं. परंतु भरत महाराज जेव्हा हरणाच्या जन्मामध्ये आले होते, तर त्यावेळेस त्यांना पूर्णपणे स्मृती होती की मी लक्षावधी वर्ष राज्य केलं होतं, पूर्ण भारत वर्षावरती एकही शत्रू नव्हता आणि मला एक पण आजार नव्हता. एवढं वैराग्य घेतलं, पण एका हरणाच्या मुळे मला ह्या जन्मामध्ये यावं लागलं. म्हणजे भगवंत माझ्या समोर दिसत होते आणि अचानक मी पशु योनीमध्ये आलेलो. त्यामुळे त्यांनी जिथे कुठे जन्म असेल तिकडनं तो लगेच सोडून ते पुन्हा हरिद्वार पुलह आश्रमाच्या तिथे गेले.
आणि सहसा जनावरांना हिरवं गवत वगैरे आवडतं, पण हे जाणून बुजून हरिण जे असायचं ते सुकलेलं गवत खायचे आणि तपस्या करू लागले. आणि तपस्या करताना असं सांगितलेलं आहे, ब्रह्माजींनी पण सांगितलेलं आहे, ब्रह्माजी जेव्हा चूक करतात तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणतात, तत्तेनुकंपा सुसमीक्षमानो भुञ्जान एवात्मकृतं विपाकं हृद्वाग्पूर्वीर्विदधन् नमस्ते जीवे तयो मुक्तिपदे सदाय भाग. तर ब्रह्माजी म्हणतात, तत्तेनुकंपा, हे कृष्ण तुमची अनुकंपा प्राप्त करण्यासाठी, तत्तेनुकंपा सुसमीक्षमानो, हा व्यक्ती योग्य आहे. कोण? सुसमीक्षमानो भुञ्जान एवात्म, भुञ्जान म्हणजे स्वतःहून बनवलेले, भुञ्जान एवात्म कृतम विपाकम, जे स्वतः शिजवलेलं आहे. विपाकमचा एक अर्थ आहे की नरकी अवस्था करून घेतली स्वतःची कर्मांच्या द्वारे. कृतम विपाकम ऋत्वाग बपूर्भीर, परंतु नंतरून हे कृष्ण तुमचा जो कोणी हृदय वाक वपूर, हृदयापासून वाणीपासून शरीरापासून जो कोणी तुमचा आश्रय घेतोय आणि भूतकालातील जे काही कर्म असेल ते असं नाही म्हणत भगवंतांना नारळ भेटलेले आहे आपलं काम झालं पाहिजे, हे 21 नारळ आहे आपल्याला पाप लागलं नाही पाहिजे, तर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेला आहे, असं न करता जोपर्यंत त्याला उपभोगावं लागतंय तोपर्यंत तो गुपचूप मुकाटपणे तो त्रास सहन करतोय. ऋत्वाग बपूर्वीर विदधन नमस्ते, नमस्कार करताय ब्रह्माजी. जीवे तयो, असा जीवात्मा मुक्तिपदे सदाय भाग, भाग म्हणजे तो त्याचा एक योग्य पात्र आहे मुक्तीसाठी. इथे मुक्तीचा अर्थ कृष्ण भक्ती किंवा वैकुंठ प्राप्तीसाठी सांगितलेला आहे. तर ब्रह्माजी म्हणतात, जो कोणी आपले पाप कृत्य आहे आणि म्हणून भक्ती करत राहतोय, जे काय कर्म येत आहेत पाप कृत्याचे कर्म मुकाटपणे, तोच मुक्तीसाठी योग्य आहे. तसं भरत महाराजांनी काही वर्ष जगले होते आणि आता हरणाच्या याच्यामध्ये पण येऊन काहीही कंप्लेंट न करता, भगवंत एक चूक झाली, एवढे पुण्य झाले, तुम्ही मायनस नाही करू शकले काय, ऍडजस्ट करायचं नाही एवढं. तर भगवंत काय पण कधी कसं करतात की जेणेकरून एखाद्याला ते आपण रबर मागे ओढतो ना, त्याला काही खडा लावला वगैरे, तो मागे ओढून एकदम गतीने जोरात जातो पुढे, तसं भगवंत कधी कधी मागे ओढतात, त्यामुळे तो जोरात गतीने पुढे जाईल. भरत महाराज हरणाच्या काही वर्ष राहतात त्या शरीरामध्ये आणि पुन्हा देह तिथे सोडून देतात. तिथे देह सोडल्यानंतर त्यांचा एका ब्राह्मण कुळामध्ये जन्म होतो. तर हे भरत महाराज त्यांचे जे वडील असतात त्यांना पहिली पत्नीपासून काही पुत्र असतात जे कर्मकांडी ब्राह्मण असतात. कर्मकांडी ब्राह्मणचा अर्थ असा नाहीये की ते पाप करत आहे, ते भक्ती नाही करत आहे, पूजा नाही करत आहे, परंतु भरत महाराजांचे जे पहिल्या आईपासून म्हणजे भरत महाराजांची जी मोठी आई आहे त्यांच्यापासूनचे जे भाऊ होते, याला चुलत भाऊ म्हणता येईल, तर ते सर्व वेदांप्रमाणे यज्ञ करत होते पण स्वतःच्या उपभोगासाठी करत होते. ते जे पण शास्त्रामध्ये एक प्रकारे बरोबर सांगितलेलं आहे. आणि भरत राजा त्यांच्या वडिलांपासून जी दुसरी पत्नी होती त्यांना हे जुळे पुत्र म्हणून झाले, एक मुलगी आणि एक मुलगा. आता भरत महाराजांना हे दोन्ही पण जन्म पूर्णपणे बाहेर होते, पूर्णपणे त्यांना लक्षात होते की कसा मी एक राजा होतो, वैराग्य घेतलं, एका हरणामध्ये आसक्ती झाली आणि त्या आसक्तीमुळे मी हरिण झालो आणि हरणानंतरून मग मी वैराग्य ठेवलं, त्यामुळे मी स्मृती ठेवू शकलो भगवंतांचं आणि पुन्हा एकदा मला आता संधी मिळाली मनुष्य योनीमध्ये. तर ते जाणून बुजून काय करतात, वेड्यासारखं वागतात लहानपणापासूनच. त्यांचे वडील जसं ते 4-5 वर्षाचे होतात तसं ते त्यांना गायत्री उपनयन संस्कार होतो आणि मग ते त्यांना शिकवतात, हा म्हण ओम, मग ते एवढंच करायचे, जाणून बुजून नाही म्हणणार. म्हण भूर भुवा भूर, बाकी पुढे काहीच नाही म्हणायचे. जसं काय त्यांना जाणून बुजून असं वाटायचं की वेडा मुलगा जन्माला आलेला आहे. तरी पण वडिलांचं कर्तव्य आहे की जरी यांना बुद्धी कमी असेल तरी पण यांना थोडाफार वेग येत असेल तर पुढे उदरनिर्वाह होईल. पण यांनी कधीच जाणून बुजून शिकले नाही. इतकंच काय आहे की फारच वेडेपणा करायचे ते. वडिलांनी सांगायचे आता 2 नंबरला जाऊन आलास ना, आता हात धुवायचा. हे जाणून बुजून काय करणार, पहिले हात धुणार आणि मग 2 नंबरला जाणार. सांगायचे हातच धुवायचे होते ना, मग मी धुतले की आधी नाही नंतर धुवायचे. वडील असल्यामुळे ते प्रेमाने सांगायचे पण हे जाणून बुजून असं करायचे. आणि जसं
काळ हा खूप शक्तिशाली आहे. तसा काळ जो मृत्यूचा सर्प होता तो भरत महाराजांचा, किंवा आता जे जड भरत होते, जड म्हणजे काय, त्याची गूढ बुद्धी जड झालेली आहे, असे जड भरत यांचे वडील भगवत धामाला जातात. आणि आता यांचे भाऊ काय करतात, ठरवतात याला काय नाहीतरी काय जमत नाही, काय नाही, याला शेताचे कामं द्यायचे आपण. म्हणजे शेताच्या कामामध्ये काय करायचे, जिथे नांगरायचं असेल तिकडे नाही दुसरीकडेच करायचे, जिथे बियाणं टाकायचे तिकडे नाही दुसरीकडे जाणून बुजून बियाणं टाकायचे. त्यामुळे यांचे भावाने काय केलं, आपल्या शेतामध्ये नाही दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला पाठवायचे ते जड भरत. हे जड भरत कोण, जे आपल्या भारत ज्यांच्यावरनं हे पूर्ण देशाचं नाव पडलेलं आहे त्याचे स्वामी, आणि किती हजारो वर्ष ज्यांनी राज्य केलेले आहे, आणि ते आता जाणून बुजून असं वागतायत. आणि असं असताना ते काय करायचे, त्यांना शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की जे जळालेला भात असतो, जळालेली भाजी असते ती तमोगुणामध्ये जाते. तर हे जाणून बुजून जळालेल्या वस्तूसाठी आसक्ती दाखवायचे. आणि जे शिळं झालेले असेल, भाऊ पण काय द्या त्यांना शिळं झालेलं दे खायला त्यांना, असं करायचे. म्हणजे जे एवढ्या पूर्ण जगाचे स्वामी आहे ते एका वेड्यासारखं वागतायत तिथे. हे सगळं ते का करतायत, कारण बघतायत की मी पहिले राजा होतो पण एका हरणामुळे सगळं अडकलं माझं. आता तर मी मनुष्यांमध्ये आहे, परत कुठून आसक्ती येणार माहित नाही, म्हणून मीच असा वागतो की कोणी हिंमतच नाही करणार माझ्या जवळ यायची, म्हणून जाणून बुजून तसं ते वागायचे. आणि ज्यावेळेस जनावरांना बाहेर हाकलून द्यायचं असेल तेव्हा ते घेऊन येणार त्यांना, म्हणजे शेतामध्ये खाण्यासाठी वगैरे. त्यामुळे त्यांना कधी कोणी काय बघायचंच नाही जगतायत की काय. आणि भरत महाराजांकडे भरपूर भक्तीचं पुण्याही होते, त्यामुळे ते एकदम धष्टपुष्ट होते, कसं पण खायचे, पण ते कधी आजारी नाही पडायचे. आणि त्यांना झोपायला वगैरे काय करायचे, शेतातच जा झोप तिकडेच, काही नाही त्यांना झोपायला, तसे झोपायचे ते. तर अशी व्यक्ती इतकी कठोर तपस्या करत होते. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती ज्ञानी असतो, जेव्हा त्याला माहित आहे, आपलं असं होतं कधी कधी की आपण नवीन ठिकाणी जातो आणि आपल्या पुढे काहीतरी कोणी चूक करतंय. जसं उदाहरणार्थ माताजी लोकांचं जेवण बनवायचं असतं, कुकिंग, तर आपल्या समोर दिसतंय हा हा एवढं मीठ बरोबर होईल, हा हा एवढा मसाला बरोबर होईल, आणि आपल्याला माहिती की हे बरोबर नाही होणार आहे. आणि तरी पण आपण नाही सांगायचं, शांत राहायचं. का, कारण ते बुद्धिमान आहे. तर एक वेळेस बोलल्याने तरी थोडा राग कमी होतो, पण नाही बोलायचं याच्यामध्ये राग वरती आतमध्ये जसं ज्वालामुखी सारखा बनतोय. भरत महाराज जाणून बुजून असं वेड्यासारखं वागायचे. तर एके रात्री जेव्हा ते झोपले होते, तर तेव्हा तिथे त्या भागामध्ये जवळपास, जसं आपल्याला माहित नाही पण आपल्या पण जवळपास चोर वगैरे राहत असतात. जेव्हा पण आपण बाहेर जाणार आहे तेव्हा सगळ्यात पहिले त्यांना समजतं की आपण नाहीये घरी करून. तसंच त्या भागामध्ये काही गुंड राहायचे, आणि हे गुंड काय करायचे, धार्मिक गुंड होते. कधी पण कोणाकडे चोरी दरोडा टाकायच्या आधी काय करायचे, काहीतरी यज्ञ सारखं करायचे, आणि त्यांच्या यज्ञामध्ये काय असायचा, बळी द्यायचा. तर ह्या जो त्यांचा मालक आहे, गुंडांचा मालक आहे किंवा जो त्यांचा नेता आहे, त्याच्या चांगल्यासाठी, त्याचं भलं व्हावं म्हणून एका नर पशुची बळी द्यायची. नर पशुचा अर्थ काय, जो वेड्यासारखा आहे अशा व्यक्तीची आपल्याला बळी द्यायची भद्रकालीला. तर भद्रकालीला इथे बळी देण्यासाठी एका व्यक्तीला शोधून आणतात, त्याला भरपूर खाऊ पिऊ घालतात आणि त्याला बंदिस्त ठेवतात. पण काय, वेड्यावरती एखाद्याचं लक्ष नसतं, तसं हा वेडा पळून निघून जातो. आणि बाकी सर्वांना काय वाटतं की अरे आता आपली जी आहुती आहे, जी आपण आता भद्रकालीला आहुती देणार होतो, ती आहुती नाही, आता भद्रकालीला कसं प्रसन्न करायचं, जर भद्रकाली प्रसन्न नाही झाली तर आपल्या स्वामीचं कसं भलं होणार. म्हणून ताबडतोब लगेच ते काय करतात, एका मूर्ख व्यक्तीची शोधाशोध करतात. आपण ड्रामा पण केला होता, मूर्खाचा शोध केला होता. तसा ते मूर्खाचा जो मनुष्य आहे पण द्वीप म्हणजे दोन पायावरती चालणाऱ्या पशुसारखा आहे. तर असं बघून फिरत फिरत असताना त्यांना समजतं की हा तो तोच आहे ना वेड्यासारखा वागणारा, चला याला घेऊन जा. तर भरत महाराजांमध्ये भरपूर, ज्यात जड भरत होते, भरपूर शक्ती होती, पण काहीच विरोध नाही करत ते, आणि तसंच त्यांच्यासोबत चालत जातात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम
चालत जाताना ते त्यांना लगेच खायला प्यायला वगैरे देतात, नवीन वस्त्र घालतात, असा हार पण घालतात त्यांना आणि भद्रकालीच्या समोर आणतात. तर तिकडचा जो कोणी पुजारी असेल त्यांच्या पद्धतीमधला तर लगेच स्वाहा, आता काय ते सगळे अरे आपल्या इथे पूजा चालू झाली, स्वाहा करून मंत्र चालू होते. सगळ्यांना वाटतं अरे खूप महत्वाचं कार्य चालू आहे, लक्ष द्या करून. आणि जसं माता पुजारी सांगतोय की आपल्या सगळ्या विधी पूर्ण झालेल्या आहे, प्रमुख विधी जी आहे या याच्यामधली, तर तो लगेच ती पशुहत्यासाठी जी तलवार असते ती घेणार आणि जय भद्रकाली करून मारायला जाणार. तेवढं ती भद्रकालीची मूर्तीच फुटते त्याच्यातनं आणि ती मूर्ती फुटते आणि ती भद्रकाली देवी प्रसन्न होते. सगळे एकदम हक्काबक्का होतात, अरे देवी प्रसन्न झाली. आणि ती देवी काय करते, भद्रकाली त्याच्या हातातनं ती तलवार घेते धारधार, सगळ्यात पहिले त्या पुजारीचं डोकं उडवते आणि त्या पुजारीचं डोकं उडवायला लागतात सगळ्या. आणि भद्रकालीच्या शरीरातून अनेक त्यांच्या शक्ती बाहेर येतात. त्या शक्ती बाहेर येऊन त्याकडे वेड्यासारख्या असतात. ते लगेच काय करतात, सगळ्यांचे डोकं धरून फोडायला लागतात आणि डोकं फोडून काय कॅच कॅच करतात, घे तू कॅच धर, आणि रक्त वगैरे प्यायला लागतात. त्यांनी दारू वगैरे ठेवली असती, दारू पितात, फोडाफोडी करतात, सगळ्यांना मारून टाकतात. आणि भरत महाराज आपले तसेच बसलेले तिथे, ते काहीही करत नाही. त्यांना माहिती असतं की आपला हत्या होणार आहे आता. पण भद्रकाली, जिचं नाव आहे भद्र, पण तिच्या समोर होत आहे आता अभद्र. त्यामुळे भद्रकालीला एका वैष्णव हत्या शक्य नव्हती बघणं, म्हणून ती भद्रकाली तिकडनं प्रकट झाली आणि सगळ्यांची हत्या करून टाकली. पण भरत महाराज इथे लगेच भद्रकालीला नमस्कार वगैरे करणे काहीच नाही, ते कृष्णाचं स्मरण करतायत आणि तिकडनं निघून जात आहेत. ती वरदान नाही मागत की आता तुम्ही आले तेवढं तर मला धनसंपत्ती द्या, कारण त्यांना माहिती अरे मी हे खूप जगलेलं आहे, माझ्याकडे 2 जन्मांचा इतिहास आहे आणि हजारो वर्ष जगलेलो आहे मी, आणि ते पण संतुष्टतेमध्ये जगलेलं आहे, असं नाही घाबरत. त्यामुळे ते काहीही मागत नाही, कृष्णाचं स्मरण करून निघून जातात. तर भरत महाराज परत येऊन तिथे तसंच झोपून घेतात आणि तसं काही झालंच नाही आहे काय की त्यांच्यासोबत एवढी मोठी घटना झालेली आहे. आपण सगळ्यांना सांगणार तुम्हाला माहिती काय झालं काल रात्री, मला भद्रकालीचं दर्शन झालं करून, लगेच त्यांची पूजा अर्चना वगैरे सुरू होईल, एवढे महान भक्त आपल्याकडे राहतात. पण ते कोणाला काही सांगत नाही, तसं काही झालंच नाही. काही दिवसानंतर भरत राजा जेव्हा शेतामध्ये असंच असतात फिरत, त्यावेळेस जो आपला भारताचा पश्चिम भाग आहे सिंधू नदी, त्या सिंधू नदीचा एक राजा, सिंधू सौवीर त्याचं नाव होतं. तर तिकडचे रहुगण नावाचे राजा असतात, रहुगण. तर हे रहुगण राजा ते पूर्वकडे जात असतात, कपिल मुनींच्या आश्रमाकडे, इंदुमतीच्या तटावरती. तर तिकडे जात असताना राजा आहे, तो राजा चालत तर नाही जाणार, तर त्याच्यासाठी पालखी असते. आणि पालखी ही काय हलकी नसते. आपण जेव्हा 4 धाम यात्रेला जातो तेव्हा बघतो पालखीवाल्याची कशी हालत होते, आणि त्याच्यामध्ये बसणाऱ्याची अजून जास्त हालत होते, कारण तो हालतच जातो सगळीकडे. आणि पालखीवाल्यांमध्ये माहिती असतं आपल्याला, ते 2-4 जण जेव्हा असतात तर ते बरोबर एक साइडने चालतात, कारण जर तसं नाही झालं तर आतला माणूस खाली पडून जाईल. एकदा एक डान्स करायचा होता, तर तेव्हा पालखी वगैरे चांगली सजवली, परंतु जो इंजिनियर होता बनवणारा मुलगा, तर त्यांनी त्याच्यामध्ये मुलीला बसवायचं होतं असं ड्रामा दाखवण्यासाठी. तर त्यांनी त्या मुलीची उंची मोजली नव्हती आणि ती पालखी झाली छोटी. आता त्या मुलीला तर बसवायचंय त्याच्यामध्ये, तर त्यांनी तिला सांगितलं तू थोडा वेळ बस. आणि त्या पालखी त्यांना, आपण जेव्हा पण पालखी बनवतो तर पालखी कशी बनली पाहिजे की उचलल्यावरती ती अशी उभी राहिली पाहिजे. या पोरांनी तसं नाही बघितलं, ती पालखी उलटी होत जायची डायरेक्ट. तर ती डान्स करत असताना ती मुलगी उलटी पडली त्या पालखीमधनं. तर कसं आहे की पालखी वाहताना त्याची मोजमाप आणि पालखी वाहक बरोबर पाहिजे, नाहीतर आतमध्ये धक्के लागतात. तर एक पालखी वाहक जर रहुगण राजाचा असतो, हा पालखी वाहक थकतो, म्हणून आता राजाला तर सांगू नाही शकत राजा आपल्याकडे पालखी वाहक नाही, कुठून अरेंज करा, कॉल करा एखाद्याला, त्यांना शोधावं लागणार. ते म्हणतात अरे एवढा धष्टपुष्ट व्यक्ती बसलेला इथे, घ्या त्याला सोबतीला, त्या सांगतात चल रे धर इकडे, आणि पालखी व्हायला लावतात. तर ते भरत महाराज काय करायचे, हळूहळू चालायचे, मग गतीने चालायचे. तेव्हा ते काय बघायचे, थोड्या अंतरावरती जर किडे मुंगे दिसत असले तर हळू चालायचे. आता ते हळू चालले तर बाकीच्यांना लगेच पाय अडकायला होतं ना. आपण जेव्हा कपाट टेबल उचलतो ते एकमेकांचे पाय एकमेकांना लागतात बरेच वेळा, किंवा टेबलचा पाय लागतो आपल्याला, कारण चालताना बरोबर पाय पडत नाही. शाळेमध्ये पण
काय 3 लेग्स, 2 पायाला रुमाल बांधतात ना आणि बरोबर धावायचं. एक जरी चुकला तर दोघं पण पडतात. तर तसं ही गती झालेली आहे. आता याच्यामध्ये काय भरत महाराज हळूहळू चालायचे मध्येच थोड्या वेळाने 5-5 फुटानंतर धक्का लागायचा. रघुगण बोलता, अरे काय करताय, नीट वाहन करा. मग समजत नाही का राजाचं कसं वाहन करतात. तर यांना समजतं राजा जर अजून एकदा भडकला तर आपल्याला लगेच मारून टाकेल, विचारणार पण नाही कोणाची चूक होती. तर लगेच त्याच्यामधला एक जण म्हणतो, आमची चूक नाहीये, हा आता नवीन जो व्यक्ती आले ना भारवाहक पालखी वाहक, याची चूक आहे. सारखा सारखा अंतरावरती वेगळंच चालतोय. तर मग रघुगण राजाला समजतंय की चूक एका व्यक्तीची इतरांना शिक्षा द्यायची गरज नाही. रघुगण राजा भरपूर धार्मिक आहे, त्यांना सर्व काही कर्मकांड आणि शास्त्र माहिती आहे आणि ते योग्य शासक पण आहे. परंतु आज त्यांची शासकांचा शासक म्हणजे शहनशाहशी आता भेट होणार आहे त्यांची. ते तर एका सौवीर आणि सिंधूचे राजा आहेत, पण आता ते पूर्ण भारतवर्षाच्या राजाशी भेट होते त्यांची. अरे राजाची सेवा कशी करायची माहित नाही काय. जड भरत काहीही बोलत नाही आणि परत थोड्या वेळाने तसंच व्हायला लागतं. तर अरे असं वाटतंय, रघुगण राजा म्हणतात, असं वाटतंय जसं काय तूच एकटा कधी काळापासून पालखी वाहन करतोय, उपाशी तापाशी आहे. बाकीचे कोणी तुला मदतच करत नाही, तू उंचीनी छोटा आहे त्यामुळे तुला जमत नाही, असं उलट म्हणायला लागतात. तू ठिणगा आहेस, भोजन नाही केलेलं आहे, भरपूर वेळेपासून वाहन करतोय, पाणी नाही जसं तुला मिळालेलं आहे. म्हणजे जर हे सगळं उलट आहे, म्हणजे भरत महाराज धष्टपुष्ट आहे, ते आतापासूनच बाहेर वाहन करायला लागले तरी लगेच थकले. तर थोड्या वेळाने परत बघतात की अरे तू बरोबर नाही वाहन करत. तुला समजत नाही काय की राजाचं कसं त्याच्या सेवकाने वाहन केलं पाहिजे आज्ञेचं, हे समजत नाही काय, शास्त्र तुला माहित नाही काय. तर असं बरंच टोचून बोलल्यानंतर एवढ्या जन्मामध्ये जडभरत एवढ्या वर्षांनी काहीतरी बोलतात आणि तेव्हा ते बोलतात की हे राजा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, माझं शरीर हे थकल्यासारखंच वाटतंय, पण आत्मा कधी थकत नाही. कारण हा आत्मा या शरीराला चालवतोय, त्यामुळे आत्मा कधी थकत नाही, पण शरीर पण थकू शकतं कारण त्याला आत्म्याला वाहन करायचं आहे. तर कदाचित ते आत्म्यासाठी लागू होईल की आत्मा थकलेला नाही पण शरीर थकलेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय मी बारीक आहे वगैरे, तर हे तर चुकीचं आहे. आत्मा तर कधी बारीक आणि जाड नसतोच. आणि तुम्ही जे म्हणताय की मला तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, खायला नाही भेटलेलं आहे, तर आत्म्याला तर या सगळ्या गोष्टींची गरज नाही, ते तर केवळ शरीराचं आहे. त्यामुळे तुम्ही जे काय सांगताय ते एका प्रमाणे खोटं असून ते खरं पण आहे. तर रघुगण राजा म्हणतोय काहीतरी गडबड आहे, हा व्यक्ती साधारण नाहीये. तो लगेच त्या पालखीवरून उडी मारतो आणि क्षमा याचना मागायला लागतो. अरे तुम्ही दत्तात्रय वगैरे तर नाही ना, काय माहित नाही तुम्ही लोक कसे पण कपडे घालतात आणि कुठे फिरतात साधू सारखे. सॉरी, तुम्ही कदाचित कोणी ऋषी वगैरे तर नाही ना की मी तुम्हाला ओळखू नाही शकलो. ते वेगवेगळे प्रार्थना करायला लागतात, पण त्यांना संशय पण येतो, मी जे बोलतो ते बरोबर पण होतं ना. मी राजा आहे, रघुगण राजा त्या सॉरी मध्ये हे पण म्हणतात मी राजा आहे, तुम्ही प्रजेसारखा आहात. तर राजाने जर कर्तव्य नाही केलं प्रजा सांभाळायचं तर त्याची प्रगती कशी होणार. आणि एखादा व्यक्ती जर तो बुद्धिमान नाहीये तर राजा त्याला शासन देऊन त्याला नियमांमध्ये बांधन करतो, त्यामुळे त्याची प्रगती होते. तसंच तुम्ही सांगितलेलं आहे की आत्मा हा शरीरापासून भिन्न आहे. तर रघुगण राजा पण फार भारी लॉजिक लावतो. तो काय म्हणताय बघा, जे कोणी तुम्ही असाल अवधूत, जर एक भांड घेतलं, त्या भांड्याच्या आतमध्ये तांदूळ आणि दूध टाकलं आणि आग जरी बाहेर असेल तरी त्या अग्नीच्या द्वारे कालांतराने दूध आणि तांदूळ शिजतो की नाही. त्याचप्रमाणे आत्मा जरी शरीराच्या आत असेल तरी बाह्य 3 गुणांच्यामुळे आत्मा हा शरीर भाजलं जातं, त्रास होतो, त्यामुळे आत्म्याला पण त्रास होतो. तुम्ही असं कसं म्हणतात नाही होत. तर असं नाही म्हणत रघुगण राजा की मी बरोबर आहे, मला सांगा याच्याबद्दल काय आहे. भरत महाराज म्हणतात तुम्ही जे सांगताय ते कदाचित बरोबर असेल, पण आज तुमची एक ओळख खूप मोठ्या व्यक्तीशी झाली. भरत महाराजांनी कधीच कोणाला सांगितलं नव्हतं, हे पहिल्यांदा ते आता बोलताय त्यांच्या या 3ऱ्या जन्मामध्ये. तेव्हा ते सांगताय तुम्ही जे काही शिक्षण घेतलेलं ना त्या भौतिक जगासाठी ठीक आहे, पण माझ्याकडे जे ज्ञान आहे ना त्या भौतिक जगाच्या पलीकडे जाण्यासाठी आहे.
तर रघुगण राजा म्हणतात, तुम्ही म्हटले पण तरी पण समजलं नाही आपल्याला, थोडा अजून तुम्ही मला सांगा. तर तेव्हा ते सांगतात की एक जीवात्मा जो असतो हा या भौतिक जगामध्ये एका वाणीसारखा आहे किंवा वाणिज्यासारखा आहे. म्हणजे जो आपल्या घरापासून एका जंगलामध्ये धंदा पाणी करण्यासाठी जंगलामध्ये विविध वस्तूंचा शोध करतो. आपण पण मार्केटमध्ये असतो, छोटं दुकान असतं तर मोठ्या दुकानातनं होलसेल मधनं सामान आणतो आणि इथे विक्री करतो. आणि एका होलसेल मधनं नाही, अनेक होलसेल मधनं आणतो. आपण पण घराचा किराणा जिथे जिथे स्वस्त असेल तिकडनं शोधून आणतो. तसा हा वाणी जो आहे म्हणजे जो दुकानदार सारखा आहे तो जंगलामध्ये जातो, फूल, पुष्प, रत्न, इतर गोष्टी शोधण्यासाठी जातोय. आणि त्याला या वस्तू प्राप्त होतात, या वस्तू प्राप्त होतात आणि पुन्हा घरी येऊन त्यांची विक्री वगैरे करतो. आणि विक्री झाल्यावरती त्याचा लोभ वाढतो आणि पुन्हा जंगलामध्ये घनदाट जंगलाच्या आतमध्ये जातो. आणि आतमध्ये गेल्यावरती असं होतं की त्याच्याकडे धन असतं थोडं, कारण त्याला माहित नाही पुढे कुठे हॉटेल असेल काय असेल, तर तिथे साठी काही धन लागतं. ते धन कधी कधी चोरी केलं जातं. तिथे लांडगे असतात, सिंह असतं, ते घाबरवतात. अशी ते एक घटना सांगतात की हा जो वाणी आहे याला कसा त्रास होतो दुकानदार. तर रघुगण राजा म्हणतो, तुम्ही जे सांगितलंय ते खरोखरच दुःखदायी आहे घटना. आणि हे सगळं विचार करून आता ही सगळी घटना होत असताना रघुगण राजा आहे, भरत महाराज आहेत आणि ते भारवाही पालखी वाहणारे आहेत. पण रघुगण राजाच्या मनामध्ये परिवर्तन झालं, पण पालखी वाहनांच्या याच्यामध्ये परिवर्तन नाही झालं, कारण त्यांची तेवढी प्रगती झाली नव्हती भक्तीमध्ये. तर परीक्षित महाराज ही पूर्ण घटना झाल्यानंतर पुन्हा विचारतात शुकदेव गोस्वामींना, तुम्ही ही जी कथा सांगितली ना, एक दुकानदार आहे तो जंगलात जातो, ते काही समजलं नाही, जरा पुन्हा विश्लेषण करून सांगता का? तर विश्लेषण करताना सांगतात की जीवात्मा या भौतिक जगामध्ये उपभोग करण्यासाठी येतो. तो जंगलामध्ये जाणाऱ्या एका दुकानदारासारखा आहे आणि ह्या जगामध्ये उपभोग करण्यासाठी वेगवेगळे साधनं पाहिजे, तसा तो या भौतिक जगाच्या जंगलामध्ये येऊन वेगवेगळे साधनं शोधतो आहे. आणि जंगलामध्ये जसं वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी असतात जे हिंस्र प्राणी आहेत, कधी कधी आक्रमण करतात, कधी कधी केवळ त्यांच्या आवाजाने भय उत्पन्न होतं. तसेच भक्तीमध्ये नसलेले नातेवाईक काय करतात, आपल्याकडे धनसंचय झाला की ते म्हणतात, आता तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, आता थोडे आम्हाला द्या, थोडं लोन द्या. आणि आपण विचार करतो हो जवळचे आहे, विश्वास ठेवून आपण त्यांना धन देतो. आणि मग ते काय म्हणतात, आम्ही तुम्हाला दिले असते पैसे पण आमचा धंदाच झाला नाही, आम्ही नंतर देतो तुम्हाला. आणि असे वर्षोनवर्ष त्रास होत राहतात. आणि हा व्यक्ती पुन्हा पुन्हा जंगलामध्ये जाऊन, म्हणजेच अर्थात जीवात्मा उपभोग करण्यासाठी भरपूर जंगलामध्ये जातो आणि धनसंचयासाठी प्रयत्न करतो. परंतु जसं जंगलामध्ये काही गुंड असतात, त्याच्याकडनं धनसंचय झाला की काढून घेतात, तसेच अभक्त काय करतात, जो हा जीवात्मा आहे म्हणजे त्याचे पत्नी मुलं, इथे उलट पण आहे, जर पत्नी कमाई करत असेल तर ते लगेच म्हणतात पगार झाला, दूध बिल, लाईट बिल, शाळेची फी, आपल्याला फिरायला जायचंय, हे कपडे घ्यायचे, तिथे नातेवाईकांकडे जाय. तो म्हटलं अरे पगार झालाच नाही असं वाटतंय मला तर, पण 1 तारखेलाच भिकारी झालेलो आहे मी, ऍटलीस्ट 1 दिवस तरी पैशांमध्ये राहायला पाहिजे. असं करून हा व्यक्ती जीवात्मा जो ह्या भौतिक मायेमध्ये अडकलेला आहे, तो बरेच वेळा विचार करतो, हे जग किती वाईट आहे ना, किती शोषण करतायत ना माझं. पण असा जरी विचार करत असला तरी तो याच्यातनं बाहेर नाही निघू शकत, कारण त्याच्या पायाला दंड नाही बांधलेले, साखळ्या नाही बांधलेल्या, त्याच्या मनाने सगळीकडे साखळ्या बांधलेल्या, त्यामुळे तो त्याच्यातनं बाहेर नाही येऊ शकत. तर भरत महाराज रघुगण राजाला सांगतात की तुम्ही भरपूर प्रकारच्या तपस्या करा. रघुगणित तपसा न याती, न चेत जया निर्वपणात् गृहाद्वा, न छन्दसा नैव जलाग्नि सूर्यो, विना महत्पाद रजोभिषेकम. तेव्हा भरत महाराज रघुगणला सांगताय की बा तुम्ही किती पण काही पण करा, काय काय करा, रघुगणित किती पण तपस्या करा, तपस्याने शुद्धीकरण होईल. रघुगणित तपसा न याती, त्याच्या पुढे ते सांगताय न इज्जते एव, तुम्ही कितीही पूजा जरी केली परंतु भगवंतांचं पूर्णपणे जर ज्ञान प्राप्त नाही केलं तरी सुद्धा आपण वैकुंठाला नाही जाणार. पूजा करून सुद्धा
आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल पूजा केल्याने भगवत प्राप्ती होते, पण इथे सांगतात नुसती पूजा केली पण कोण भगवंत आहे, काय आहे, त्याच्यासाठी मी योग्य दिशेने काय केलं पाहिजे हे जर जाणलं नाही तरीही भगवत प्राप्ती नाही होणार. नैज्यते यद निर्वपणात. निर्वपणात म्हणजे जे काय आपलं कर्तव्य आहे. बरेच जण सांगतात, मी कुठे गेलो तर सांगतात, प्रभूजी आमचं हे कर्तव्य आहे ना म्हणून करावं लागतं आम्हाला. निर्वपणात गृहाद्वा. जरी पण गृहस्थ आश्रमाचं योग्य रीतीने पालन केलं तरीही भगवत प्राप्ती मोक्ष नाही मिळणार आहे. आणि भरत महाराज हे त्यांच्या स्व अनुभवाने सांगतात. आपण बऱ्याच वेळा सांगतो तर आपला स्व अनुभव नसतो, पण यांच्याकडे खरोखरचा स्व अनुभव आहे. आणि एवढा अनुभव ते त्याच्यामुळे पुढे पण सांगतात न छंदसा. तर छंदसाचा अर्थ आहे ब्रह्मचार्याचं व्रत. कारण जेव्हा छंद म्हणजे वेद म्हणायचं असतं तेव्हा ब्रह्मचार्य पालन करावं लागतं. कितीही वेद रे गाठा तरी पण याच्याने प्रगती होईल, पण इथेच राहणार, भगवत प्राप्ती नाही होणार. न छंदसा न जलाग्नी सूर्य. कितीही सूर्याच्या खाली पाण्यामध्ये जाऊन कुठेही तपस्या करा पण शुद्धीकरण नाही होणार. मग रघुगण विचारतात मग कसं होणार. बिना महत्पाद रजोभिषेकम. जोपर्यंत जे उच्च करावरचे भक्त आहेत, जोपर्यंत त्यांच्या पायाची धुळी आपण त्याच्यामध्ये स्नान नाही करत तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. इथे स्नानाचा अर्थ आहे की त्यांच्यापासून भगवंत प्राप्ती शिकून घेणे. भरत महाराज इकडनं मग नंतर निघून जातात आणि शुकदेव गोस्वामी सांगतात की हे सगळं का घडलं भरत महाराजांचं वरून खाली आणि पुन्हा वरती. आपलं पण जेव्हा हॉस्पिटलला वगैरे जात होता हार्टबीट बघतो ते असे होतात, वर जातात खाली येतात, पुन्हा सरळ होतात, वर जातात पुन्हा खाली येतात. आपलं पण जीवन भक्तिमय काय आहे, वर जातं पुन्हा खाली येतं, पुन्हा वर जातात पुन्हा खाली येतं. तर त्यालाच भक्तिमय जीवन म्हणतात. अर्जुन पण भगवंतांच्या समक्ष होते. तर असं नाही भगवंता मी ज्यूस पितो तुम्ही आपलं काय ते युद्ध करून बघून घ्या. आपल्याला असं बऱ्याच वेळा वाटतं ना त्याला भगवंत आता काय चिंता नाही. चिंता नाही म्हणजे कार्य नाही करणार असं नाही, मानसिक तणाव नाही असा त्याचा अर्थ होतो. असं नाही आता बस फक्त एसी मध्ये बसायचंय मला. तर भरत महाराजांनी हे दाखवलेलं आहे. आणि शुकदेव गोस्वामी सांगतात की केवळ यांचे मागचे काही कर्म उरलेले होते त्यामुळे हे सगळं घडलं. एवढे हजारो वर्ष तपस्या करून योग्य धर्माचं पालन करून पण हे उरलेलं होतं अकाउंट. तर आपल्यासाठी तर मग किती किती करावं लागेल. आणि त्यांना हरीण आठवलं, त्यांना पुत्र पण आठवू शकत होता तर कदाचित त्यांना मनुष्य योनी भेटली असते, पण त्यांना हरीण आठवलं. तर आपल्याला असं नाही की आपले पुत्र आठवले तर मनुष्य योनीच भेटेल, कारण काय आठवेल तेव्हा सांगता येत नाही. तर हे आपण तयारी न करणे मृत्यूसाठी हे मृत्यूपेक्षा पण भयानक आहे. याच्यामध्ये अजून असं पण सांगितलेलं आहे की इतकं वैराग्य पाहिजे की काहीच होणार नाही आपल्याला. हे असं बोलून शक्य नाहीये. जर बरेच भक्त असा क्लास ऐकल्यानंतर घरी ना कोणी काही बोललं तरी बोलत नाही, पण याच्याने काय होतं ना मनामध्ये राग तयार होतो आणि मग तो कुकर सारखा एक दिवस फुटतो. तर भरत महाराजांचा असा राग फुटला नव्हता कारण त्यांनी बघितलं की योग्य व्यक्ती इथे आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे सांगितलं. तर हे अवधूतचा प्रकार आहे. असं अवधूतच्या उद्देशाने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे जेणेकरून आयुष्याच्या शेवटी आपण असं राहू अवधूतासारखं. तर तुम्हाला एक घटना सांगून आपण क्लास थांबूया. ही खूप विशेष घटना आहे. एकदा प्रयागमध्ये जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तर ब्रिटिशांच्या राज्य काळामध्ये बरेच अवधूत, नागा साधू एक वेगळा प्रकार आहे, पण एक फेमस वैष्णव अवधूत तिथे राहत होते. अवधूत म्हणजे त्यांनी कोपीन पण नाही घालायचे, ते निर्वस्त्र राहायचे. आणि ब्रिटिशर बघतात की असे कसे हे लोक एकीकडे वस्त्र घालतात आणि एक डायरेक्ट काहीच नाही घालत, हे आफ्रिकेपेक्षा पण मागासलेले आहेत. तर त्या ब्रिटिशरनी यांच्यावरती केस केली, त्या साधूवरती, वैष्णववरती, आणि त्यांना कोर्टात हजर केलं. तर त्यांना जजनी विचारलं तुमचं हे वागणूक आहे हे कशासाठी आहे. तर ते सांगितलेलं की मला सूर्याचा आणि चंद्राचा काहीही त्रास नाही होत. मला कोणी खायला दिलं आणि कोणी नाही दिलं मला काही फरक पडत नाही. कोणी काही जरी बोललं तरीही माझ्या मनावरती परिणाम नाही होत. आता ते निर्वस्त्र आहे तर स्त्रीचा प्रश्नच येत नाही की जरी स्त्री दिली तरी तुम्हाला. तर हा जज काय करतो, त्याला जज करतो. म्हणजे जज म्हणतो मग तुम्हाला असं म्हणायचंय काय, जे तुमच्या मुखात जात आहे आणि जे तुमच्या शरीरातून बाहेर निघतंय हे दोन्ही पण एकच आहे का. आपल्याला वाटेल की हा आता तर्क करतोय ना, अवधूत काहीतरी आता उत्तर देईल. तर अवधूत मग खूप जोराने हसला त्या कोर्टामध्ये आणि त्यांनी काय केलं माहितीये,
तिथे विष्ठा केली कोर्टमध्ये आणि ती विष्ठा त्यांनी खाऊन दाखवली हसत, काहीच झालेलं नाही, केस डिसमिस. कारण एवढं त्या जजनी कधीच असं बघितलं नव्हतं वैराग्य. हे आपल्याला असं करायचं नाहीये, पण इतक्या स्तरावरती पण आहे. जे भरत महाराज होते त्यांचे वडील पण असे होते ऋषभदेव. तर ऋषभदेव जेव्हा विष्ठा करायचे ते पण अवधूत सारखे होते, एकाच ठिकाणी पडून राहायचे आणि ती विष्ठा व्हायची त्या विष्ठेमध्येच लोळायचे, पण त्यांच्या विष्ठेतनं सुगंध यायचा. हे म्हणजे असं सांगितलेलं आहे की खरोखर शरीर नाहीये असं समजणे आणि तसं वागणे, तर हे एकदम पराकाष्ठा दिलेली आहे. एवढं कसं कोण जगू शकतं? आपण बोलू शकतो, ऐकू शकतो, पण एवढं नाही कधी करू शकत. तर हे अवधूत किंवा वैराग्य इतक्या स्तरावरती पाहिजे जे भरत महाराज गेले होते तितक्या स्तरापर्यंत. आपण पण हे जे भागवतातल्या 5व्या स्कंदामध्ये दिलेलं आहे, मी तर खूप थोडक्यामध्ये सांगितलेलं, याच्यात तर भरपूर जास्त दिलेलं आहे, तेवढं मी नाही सांगितलं तुम्हाला. जर तुमचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 8 अध्यायांमध्ये भरत महाराजांची पूर्ण घटना सांगितलेली आहे. तसंच रहुगण राजा आणि जडभरत यांच्यामध्ये 4 अध्यायांमध्ये त्यांचा पूर्ण संवाद दिलेला आहे. रहुगण राजाने जे काही सांगितलं ते बरोबर होतं एक प्रकारे, परंतु हे PhD स्कॉलर सारखे रहुगण राजा, आणि भरत महाराज हे सुपर PhD व्हाईस चान्सलर आहे, म्हणजे जे PhDचा अभ्यास ठरवतात कसा करायचा असतो तिथपर्यंत त्यांची प्रगती झालेली होती. त्यामध्ये म्हणतात ते तुम्ही जे म्हणतायत ना ते ठीक आहे, पण मी जे सांगतोय ते तुम्ही कधी कुठे ऐकलं नसेल. तर आपण हे भरत महाराजांना स्मरण करून हे वैराग्य जे आहे इतकं घ्यायचं आहे एवढं स्मरणात ठेवा, पण कोणाला सांगू नका, कारण वादविवाद होतात घरामध्ये. ते म्हणतात तुम्ही सगळेजण कोल्हे आहेत जंगलामधले, माझं शोषण करतायत, नुसते ओरडतात वगैरे, असं घरी जाऊन नाही करायचं आहे. तर हे आपली आसक्ती आहे, त्यांनी आपल्याला बांधलेलं नाही, आपल्या मनाने त्यांना बांधलेलं आहे, आपली त्यांच्यामध्ये आसक्ती. हरिण भरत महाराजांकडे नाही गेलं, भरत महाराज हरणाकडे गेले होते, तर आपलं पण तसंच होतं. तर तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद जे तुम्ही ऐकलं. हरे कृष्णा. कीर्तन आपण बसूनच कीर्तन करायचं, डान्सिंग.